अमरावती महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचाराला वेग आला असून रुक्मिणीनगर फ्रेजरपुरा प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार जनतेचा विश्वास जिंकताना दिसत आहेत। शिवसेनेच्या उमेदवारांना प्रचारादरम्यान नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रभागात शिवसेनेची हवा निर्माण झाली आहे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीत रुक्मिणीनगर फ्रेजरपुरा प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून चारुलता तेजस जामठे, सचिन बुंदेले आणि पियुष नरेंद्र राठी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत। प्रचाराच्या प्रत्येक फेरीत नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद उमेदवारांना मिळत असून गल्लोगल्ली शिवसेनेचा प्रचार जोरात सुरू आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची नुकतीच झालेली जाहीर सभा झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रचाराला अधिकच बळ मिळाले। प्रभागातील नागरिकांशी थेट संवाद साधत शिवसेना उमेदवारांनी मूलभूत समस्यांवर प्रथम लक्ष देण्याचे आश्वासन दिले आहे। रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा आणि महिला व युवकांसाठी विशेष योजना राबविण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय। तसेच केवळ समस्यांचे निराकरणच नव्हे तर प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी दीर्घकालीन विकासाचे विजनही शिवसेना उमेदवारांनी मांडले। जनतेचा वाढता प्रतिसाद पाहता प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेची स्थिती भक्कम होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आणि काय विचार आहे या प्रभागाच्या विकासासाठी आपण नगरसेवक झाला? माझं नाव पियुष नरेंद्र राठी, ड ओपन मधून आहे, 4 नंबर माझं बटन आहे। आणि इथं जे परिस्थिती है खूपच घाण, मतलब जो साफ सफाई होना बिल्कुल भी नहीं है। ये लोग बहुत ज्यादा त्रस्त है, इनकी नालियां साफ नहीं होती है, इनका जो यहाँ पे कॉमन बाथरूम वगैरह वो क्लीन नहीं होता है प्रॉपर वे में। यहाँ पे काफी कुछ समस्या है। इन लोगों का एक ही चीज बोलना है कि यहाँ पे हम सिर्फ चुन के देते हैं लेकिन कभी कोई नगर सेवक काम नहीं करता। लेकिन इस बार हमको बहुत अच्छा काम करना है और इनको बताना है कि हमारा क्या विजन रहेगा और क्या हमारा उसमें साफ सफाई का रहेगा। और भी क्या क्या लगता है कि पिछले 4 साल से प्रशासन कहा जाए पिछले नगर सेवकों ने काम किए कि नहीं किए? देख के तो जो हालत देख रहे हैं अभी हम, उसमें देख के तो ऐसा लगता है कि कोई ऐसा काम नहीं हुआ है। अगर होता तो ये लोग चिढ़ते नहीं थे। और अभी जो शिवसेना को बहुत ज्यादा अच्छा प्रतिसाद मिल रहा है वो शायद मुझे ऐसा लग रहा है कि इस बार शिवसेना की काफी अच्छी सीटें आने वाली है और शिवसेना के जितने नगर सेवक है बहुत अच्छा काम करेंगे। शिंदे साहब की सभा से फर्क? हाँ, शिंदे साहब के तो सभा से काफी कुछ फर्क गिरा है, क्योंकि लाड़की बहन जो है वो बोल रहे हैं कि हमारे लाड़के बहू है करके। और शिंदे साहब ने जो काम किया है, जो अभी उनके पास में जो विभाग है उससे हमको बहुत ज्यादा फंड मिलेंगे। और शिंदे साहब ने सभा में भी बोला है कि जो भी आपको लगता है डेवलपमेंट के हिसाब से हम आपको पूरा सहयोग करेंगे। साधारण काय आपलं विजन आहे कामाचं? मी सचिन बुंदेले, प्रभाग क्रमांक 11 मधून ब वर उभा आहे। तर प्रभागात जे स्लम एरिया आहे टोटली तिथं स्वच्छता अभियान काहीच नाही आहे। मनपानी पूर्ण बोबाटा केलेला आहे की स्वच्छता अभियान राबवून राहिले, पण आज आम्ही प्रचाराला जात असताना लोकांची अशा परिस्थिती आहे की घाणीचं भरपूर साम्राज्य आहे। आणि स्लम एरियामध्ये जे गव्हर्नमेंटची स्कीम होती, लीज पट्टे, नजूल पट्टे म्हणा, ते आजपर्यंत झालेले नाही आहे। काही प्रभागात जे धनाढ्य उमेदवार होते त्यांनी लीज पट्ट्याचं काम करून दिलेलं आहे। अमलपुरा, चिचपल, फजरपुरा, श्यामनगर या भागात लीज पट्टे नाही आहे अजूनपर्यंत। पहिलं आमचं विजन एकच राहील, स्वच्छता, पाणी, लाईट आणि लीज पट्टे या गोष्टीवर आम्ही पहिले फोकस करू। शिंदे साहेब असताना आम्हाला कोणत्याच गोष्टीची प्रॉब्लेम जाणार नाही। शिंदे साहेब असे एक व्यक्ती आहे पूर्ण महाराष्ट्रात, त्यांनी लाडली बहीण योजना काढून सर्व बहिणींना सहकार्य केलं। तसंच आम्ही महानगरपालिकेत जाऊन जे परिस्थिती आहे, स्वच्छता म्हणा, लीज पट्टे म्हणा, हे पूर्ण राबवू। कामाचं आणि या क्षेत्राच्या विकासासाठी काय केलं? मी चारुशिला तेजस जामठे, मी प्रभाग 11 अ मधून आहे। माझा बटन नंबर आहे 3। आता चिचपेल हमालपुरामध्ये आम्ही सध्या परिस्थिती पाहतोय, नाल्याची, सांडपाण्याची, लाईट व्यवस्थित नाहीये, खूप खराब झालेला आहे। त्यामुळे आमचं विजन आहे की हे सर्व नीट करणे आणि नगर विकास खातं आपल्या माननीय एकनाथजी शिंदेकडे आहे। आणि लाडक्या बहिणीला खूप छान इथे प्रतिसाद मिळालेला आहे। आता झालेल्या अमरावतीच्या सभेमध्ये साहेबांनी सांगितलं ते बहिणींना आता लखपती पण बनवणार आहे। त्यामुळे आपलं विजन आहे हे सर्व छान करणे। एकंदरीतच अमरावती महानगरपालिका निवडणुकीत रुक्मिणीनगर फ्रेजरपुरा प्रभाग क्रमांक 11 मध्ये शिवसेनेचे उमेदवार जनतेच्या विश्वासावर उतरलेले दिसत आहेत। आता मतदार कोणाच्या पारड्यात कौल देतात हे निकालाच्या दिवशी स्पष्ट होईल।